नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये देवीच्या 9 रूपांची मनोभावे पूजा केली जाते। या उत्सव कालावधीत वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने देवीची उपासना केली जाते। अत्यंत प्रसन्न वातावरणात हा उत्सव साजरा केला जातो। दरम्यान नवरात्रीत गरबा, दांडिया हे विशेष आकर्षण असते। त्याचसोबत 9 दिवसांचे 9 रंग तितकेच महत्त्वाचे असतात। प्रत्येक दिवशी एक रंग नेमलेला असतो। त्या रंगाचे वस्त्र परिधान करून नवरात्रीचा तो दिवस साजरा केला जातो। पण तुम्हाला माहितीये का, नवरात्रीत 9 रंगांचे नेमके महत्त्व काय आहे? हे रंग नेमकं काय सांगू पाहतात? चला जाणून घेऊया। नंबर 1, पांढरा रंग। शुद्धता, शांतता आणि शुभतेचे प्रतीक म्हणजे पांढरा रंग। देवीच्या आराधनेसाठी हा रंग धारण केल्यास मन प्रसन्न आणि निर्मळ राहते। नंबर 2, लाल रंग। सामर्थ्य, ऊर्जा आणि क्रियाशीलतेचे प्रतीक म्हणजे लाल रंग। देवीच्या शक्तीप्रती श्रद्धा दाखवण्यासाठी हा रंग परिधान केला जातो। नंबर 3, निळा रंग। स्थैर्य, आत्मविश्वास आणि गुणतेचे प्रतीक म्हणजे निळा रंग। या रंगाचे वस्त्र परिधान केल्यास देवीच्या अनंत शक्तीची अनुभूती होते। नंबर 4, पिवळा रंग। ज्ञान, समृद्धी आणि आनंदाचे प्रतीक म्हणजे पिवळा रंग। हा रंग सुख, समाधान आणि उन्नतीची इच्छा प्रकट करतो। नंबर 5, हिरवा रंग। निसर्ग, समृद्धी आणि नव्या सुरुवातीचे प्रतीक म्हणजे हिरवा रंग। हा रंग आपल्या आयुष्यात प्रगती आणि समाधान येईल अशी भावना निर्माण करतो। नंबर 6, राखाडी रंग। शुद्धता आणि आत्मज्ञानाचे प्रतीक म्हणजे राखाडी रंग। या रंगाचे वस्त्र परिधान केल्यास अंतर्गत ऊर्जा सक्रिय होते। नंबर 7, केशरी रंग। उत्साह, आत्मविश्वास आणि स्फूर्तीचे प्रतीक म्हणजे केशरी रंग। सकारात्मक ऊर्जा आणि नवीन संकल्प करतेवेळी या रंगाचे वस्त्र परिधान करणे शुभ मानले जाते। नंबर 8, मोरपंखी रंग। गूढ, आध्यात्मिकता आणि शांततेचे प्रतीक म्हणजे मोरपंखी रंग। मनातील शंका दूर करण्यासाठी आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी या रंगाचे वस्त्र परिधान करावे। नंबर 9, गुलाबी रंग। प्रेम आणि सकारात्मक भावनांचे प्रतीक म्हणजे गुलाबी रंग। कुटुंबात प्रेम आणि सुख स्थिर राहण्यासाठी या रंगाचे वस्त्र परिधान करावे। तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी ओन्ली मानिनीला सबस्क्राईब करा।